पुण्यातील खराडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यात स्वयंघोषित भोंदूबाबा राधामोहन मिश्रा याच्यासह 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी स्वतःला ईश्वर तसेच दैवी शक्ती लाभलेली व्यक्ती असल्याचे सांगून लोकांवर प्रभाव टाकत होता आणि कन्फेक्शनच्या नावाखाली त्यांच्यावर नियंत्रण मिळवत असल्याचा आरोप आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हा गुन्हा क्रमांक 210/2026 अंतर्गत दाखल करण्यात आला असून त्यामध्ये भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत विविध कलमांचा समावेश आहे। एका पीडित महिलेच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे। आरोपानुसार 2001 ते 2026 या कालावधीत आरोपीने पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांवर मानसिक, भावनिक आणि आर्थिक प्रभाव टाकला। तक्रारीनुसार आरोपी हा त्याच्या सहकाऱ्यांनी मॉडर्न गुरुकुल नावाचा आश्रम चालवत होता, जिथे धार्मिक श्रद्धा आणि भीतीच्या माध्यमातून लोकांवर नियंत्रण ठेवले जात होते। पोलीस तपासात समोर आले आहे की आरोपी आपल्या अनुयायांना आपण सर्व काही जाणतो असे सांगत असे आणि त्यांना स्वतः समोर कन्फेक्शन देण्यास भाग पाडत असे। याच प्रक्रियेचा वापर लोकांना मानसिकदृष्ट्या नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांना कुटुंबापासून दूर करण्यासाठी केल्याचा आरोप आहे। तपासादरम्यान हे देखील समोर आले आहे की 2009 ते 2026 या काळात आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून पीडित महिलेवर अनेक वेळा मारहाण, शिवीगाळ आणि अमानुष वागणूक देण्यात आली। याशिवाय लैंगिक शोषणाचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये 8 लॅपटॉप, 11 मोबाईल फोन, 11 हार्ड डिस्क, 29 कॅसेट्स, 23 पेन ड्राईव्ह आणि 10 जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे। तसेच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय औषधेही आढळून आली असून त्यांचा वापर कशासाठी केला जात होता याचाही तपास सुरू आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आश्रम परिसरात 25 ते 30 जण कार्यरत होते आणि तेथे देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात होता। पीडित महिला दीर्घकाळ सुरू असलेल्या कथित शोषणाला कंटाळून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून तेथून पळून गेली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली। अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की तक्रार मिळताच FIR दाखल करून त्वरित कारवाई करण्यात आली। आतापर्यंत 2 पुरुष आणि 6 महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींच्या ठिकाणावरून डिजिटल पुरावे, रोख रक्कम आणि दागिने देखील जप्त करण्यात आले असून त्यांची तपासणी सुरू आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरू होते आणि मॉडर्न गुरुकुलच्या नावाखाली एका नियोजित यंत्रणेद्वारे लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्राथमिक तपासात आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पोलिसांनी आश्रमाचा मोठा भाग सील केला असून तपास सुरू आहे। संपूर्ण नेटवर्क आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका तपासली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली।